हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर इकडे मस्त असं सुंदर सूर्योदय झालेला आहे, दिसेना झालंय आता. आणि इकडे आमची लाडूबाई उठली झोपेतून आणि चुली पुढे जाऊन बसली. चौधरी साहेब धार काढायला बसलेलेत आणि मला आता करायची देवपूजा. पाण्याचा ताजा ताजा हंडा भरून आणलेला आहे, आता देवपूजा करायची. तर चला आपण देवपूजा करून घेऊया आता. पण मोबाईल चार्जिंगला लावायचे, चार्जिंग नाही आज माझ्या फोनला, कमी चार्जिंग आहे. व्हिडिओच्या नादी लागली की मोबाईलची चार्जिंग कशी संपून जाते समजत नाही. तर मंडळी, हा आहे ड्राफ्ट व्हिडिओ आणि म्हटलं आहेच मोबाईलमध्ये तर अपलोड करून टाकावा, तुमच्याबरोबर शेअर करून टाकावं. तर इकडे सकाळची माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आज चौधरी साहेबांना सुट्टी होती. लाडूबाई माझी म्हणली की मम्मी मी जेवण बनवते आज, तुझं तू वरची कामं आवरून घे. मग म्हटलं बरं झालं चला. आणि इकडं बापली की जेव्हा ना किती मस्त गप्पा चालल्यात. इकडं खायचं चालू आहे, आडीवर तिडे देऊन, आणि लेक बसली स्वयंपाकाला. तर असं मला सांगितलं तिने, वरची तू कामं करून घे. शेतात जायचं नसल्यावर, शेतातली कामं कमी असल्यावर थोडं निवांतच असतं सगळं काही. तर मग म्हटलं सगळ्यात आधी शेण लावून घ्यावं. सगळ्यात आधी शेण लावायचं कारण तुम्हाला सांगते. कसं असते, शेणामध्ये हात घालायला हल्लीच्या म्हणजे सगळ्याच महिलांना आवडत नाही. पण मला हे असं हिरवंगार शेण दिसलं ना की मला ते शेणाचं काय करून काय नाही होतं. तर मग मी कधी सारवून घेत असते, तर कधी गवऱ्या लावत असते. तसं उकिरड्यावर पण शेण जातं बरं का, पण हे कधी मध्येच जसं वेळ मिळेल तसं. आणि या गवऱ्या उपयोगीच्या पण असतात ना. आता काय नाही एवढं वाटत, पण पावसाळ्याच्या टायमाला कधीतरी सरपण वगैरे भिजलेलं असेल ना, तर पाठीवर गवऱ्या आणले की त्याच्यावर काम चालून जातं. तर ते अशाच उन्हाळ्यात थोड्या साठवून ठेवायच्या असतात. आता खरं तर हिवाळ्या आतापासूनच कधीमध्ये आठवण येईल तसं शेण लावून गवऱ्या साठवत असते मी थोड्याफार, म्हणजे त्या पावसाळ्यात आपल्या उपयोगी येतात. तसं तर चुलीवर जेवण कमी बनतं माझं, पण पाणी तर रोज तापवायला चूल पेटवावीच लागते ना. मग सरपण आणलं नाही आणलं, कधीतरी शेतातून वेळ नाही मिळाला, कधीतरी विसरून राहिले, तर तशा टायमाला हे शेण लावलेलं म्हणजे ह्या गवऱ्या लावलेल्या उपयोगी येतात. आणि असं पण मी तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये की मला गवऱ्यांची राख साठवायची लसणाला. तर आतापर्यंत लसूण खुरपून झालेलं आहे, पण अजून राख काही माझी गेली नाही बरं का लसणावर. तर आता ह्या 1-2 दिवसामध्ये मी नेऊन टाकेलच गवऱ्यांची राख त्याच्यावर. कारण लसणाला राखचा मान असतो म्हणतात, गौरीच्या राखचा. तर त्याच्यासाठी मला ही टाकायचं. तसं खत वगैरे टाकून झालेलं आहे, कांद्यातच लसूण लावलेला आहे आपला, पण ते मान असतो म्हणून थोड्या टाकायच्या, थोडी राख नेऊन टाकायची. तर गवऱ्या लावायसाठी अशी खाली कुठं जमिनीवर जागा नाही, म्हणून आम्ही ह्या पवळीवरच गवऱ्या थापत असतो. जमिनीवर जागा भरपूर आहे, इथं थोडं खाली साफसफाई केली तर इथं गवऱ्या लावायला होतील मला. पण ना कोंबड्या उकरून टाकतात. मग अशा भिंतीवर लावून टाकले ना पवळीवर, जुनी पवळ आहे ही आमची, पवळीवर गवऱ्या लावल्यावर मग इथं जात नाहीत कोंबड्या. जशी तशी गौरी वाळते चांगली उन्हाने. माझं हे काम होईपर्यंत चौधरी साहेबांनी फिल्टर भरून आणलं. मी सगळ्याच्या आधी शेण लावून घेत असते, कारण मला जर कधी गवऱ्या लावायच्या असतील, शेण लावायचं असेल किंवा सारवायचं असेल ना, तर मी कपडे भांडी करायच्या आधी शेण लावून घेत असते. म्हणजे तो वास निघून जातो, नखांमधली घाण वगैरे भांडी घासताना कपडे धुताना सगळे साफ होऊन जाते. तर असो, झालीच होती सगळी कामं. तर म्हटलं आता झाडाला पण पाणी देऊन घ्यावं, कारण या झाडांना माझ्याशिवाय कोणी पाणीच घालत नाही, कोणाच्या लक्षातच राहत नाही या झाडांना पाणी घालायचं. आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे मी बरेच दिवसापासून तुम्हाला सांगेल म्हणते, या निशिगंधाला माझ्या एवढी फुलं येत आहेत ना, खूप सुंदर फुलं येत आहेत. निशिगंध नाही, सॉरी, रातराणी. मला ते नावच लक्षात राहत नाहीत. रातराणी दिवसभर फुलं मिटलेली असतात आणि संध्याकाळी ती कळी असल्यासारखी दिसते, पण अशी छोटीशी फुलं उमलतात आणि एवढा सुगंध पसरतोय ओट्यावर आमच्या. इतकं मनाला प्रसन्न वाटतंय ना, मला तर असं वाटायला लागले अजून कुठली सुगंधी फुलं आहेत त्यांची रोपं विकत घ्यावी आणि इथं लावून टाकावीत. तर छान आता माझं बगीचा फुलायला लागलेलं आहे बरं का. पण मला अशी सुंदर आकर्षक फुलं पण, फुलांची रोपं पण घेऊन विकत लावायचे. तर मी घेईल आणि लावेल हळूहळू. इथं जरा जास्तच अडचण व्हायला लागली, मग हा वेल वगैरे काढून टाकायचा आहे. कारण ह्या वेलाची भीती, थोडी चुकाट्याची भीती, कारण वेलींचा गारवा राहतो. या फुल झाड आहेत ना, यांचं काय वाटत नाही, पण वेली असतील ना तर वेलींचं जरा गारवा राहतो आणि तिथं चुकाटा येऊन बसायची भीती वाटते. म्हणून हा वेल आहे ना, हा काढून टाकायचा आहे मला. काढेल, वेळ मिळेल तसा. आणि तर इकडं मॅडमचं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. आता आम्हाला जेवायलाच बसायचं होतं, तर म्हटलं हातासारखं लगेच पाणी पण घालून घ्यावं झाडांना आणि नंतर जेवायला बसावं. तर
जेवणात काय नाही, अगदी आज साधं सोपं जेवण होतं आणि तेच दिवाळीतलं चिवडा लाडू वगैरे शिल्लक राहिलेलं होतं, ते थोडं थोडं घेतलं होतं. जेवण साधं म्हणजे भरलेलं वांगं बनवलेलं होतं आणि चपात्या आणि काय बनवलं होतं, धपाटी केली होती. आणि कमी जास्तीला ज्वारीची भाकर करायलाच लागते आम्हाला. तर ज्वारीची भाकर खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही बघा. आमच्या घरात सर्वांना चपात्या आवडतात, पण मला भाकर खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. तर छान इथं मस्त असं जेवण चाललेलं आहे. सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर म्हणजे जेवण करत करतच आम्ही काय कामाचं नियोजन लावायचं आहे आजच्या ते ठरवत होतो. तर आजच्या कामांचं नियोजन असं ठरलं होतं की गिनीगोल लावायचे मळ्यामध्ये, सऱ्या काढून घेतलेल्या. मी इथं घरी कामाला नादी लागली तोपर्यंत चौधरी साहेबांनी ट्रॅक्टर बोलवून सरी काढून घेतली होती मळ्यात. मग ते आता तिथं गिनीगोल लावायचे. तर चौधरी साहेब बोलले मी जेवून जातो, बेनं घेऊन येतो, तोपर्यंत तुमचं काय राहिलं असेल ते आवरा आणि नंतर आपण गिनीगोल लावूया. तर गिनीगोल लावायचे म्हणजे वर विहिरीजवळ थोडंसं गिनीगोल हाय लावलेलं, पण ते पुरत नाही गुरांना. आणि आता गाया पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, गाया पण थोड्या कमी केलेल्या आहेत. मला गाया वाढवायच्या आहेत, पण वैरणीचं नियोजन नाही म्हणून गाया कमी केल्या होत्या. तर हे गिनीगोल लावायचं, गिनीगोल जेव्हा वाढेल ना तेव्हाच गायांचा थोडा विचार करेल. तोपर्यंत शेतातली मका वगैरे पण खायला येईल. कडबा वगैरे गंजीला काय नाही राहिलं, एक पेंडी पण नाही राहिली कडब्याची. मग ते विकत कडबा घ्यायचा परवडत नाही, म्हणून मग आपलं घरचे चाऱ्याचं नियोजन करायचं थोडं थोडं चालू आहे. तसं गिनीगोल होतं मळ्यामध्ये आधी, पण ते खूप दिवस झाल्यावर काहीतरी 2-3 वर्षांनी मोडायला लागतं ना, म्हणून मोडलं होतं ते. त्याच्यावर एक उडदाचं पीक घेतलं त्याच्यानंतर आणि परत एकदा म्हणजे ते शेताला पण थोडं पीक बदलून घेतल्यावर थोडासा आराम होतो ना. म्हणजे तेच ते एकच पीक शेतात असेल तर ते व्यवस्थित पिकाची वाढ पण होत नाही. मग 2-3 वर्ष झालं होतं त्याला, म्हणून ते गिनीगोल मोडून टाकलं होतं आम्ही. पण गिनीगोल मोडलं पण लईच आपदा झाली वैरणीची गुरांची. इतकी आपदा झाली असं वाटत इथं हात घालू का तिथं हात घालू वैरणीला, असं होत होतं. तर चौधरी साहेब गेलेच होते गिनीगोलाचं बेनं आणायला. तर म्हटलं तोपर्यंत गाय धुवून काढावी. ही बघा, ही घरची कालवड मी मोठी केलेली बरं का. आणि ही जास्त वयाची नाही, 2.5-3 वर्षाचीच आहे. एकदा वेलेली, एकदा आता तिला काहीतरी परत एकदा गाभण आहे आता. आणि आता तर काहीतरी 5वा-6वा महिना चालू आहे तिला. तर ही मी घरचीच कालवड माझी मोठी केलेली. आणि 2 गाया विकत घेतल्या होत्या आम्ही. तर 2 गायांच्या 2 कालवडी आहेत घरी सध्याला. 3 एक आईच्याकडची पण आणली होती गाय. तर म्हणजे माझ्याकडे 3 गाया मोठ्या होत्या, एक गावरान गाय आहे आणि ह्या 2-3 कालवडी. तर तिघींना पण कालवडी एक एक झाल्या होत्या. मग आईची गाय होती ती कालवडी सहित तिला देऊन टाकली. वैरणीचं नियोजन नव्हतं म्हणून तिला देऊन टाकली. म्हटलं तू विक, नाही तर सांभाळ काय पण कर. ती जरा गावरांमधून मोडत होती, कमी टक्क्याची होती. आणि ह्या माझ्या जलशी होत्या त्या मी विकून टाकल्या आणि ह्या 2 कालवडीच ठेवलेल्या आहेत घरी. तर तोपर्यंत चौधरी साहेबांनी बेना आणून दिला आम्हाला. आणि चौधरी साहेब पायपा वगैरे जोडायच्या ह्याच्या नियोजनामध्ये लागले होते. मग मला त्यांनी साळून दिलं होतं सगळं गिनीगोल हे. आणि मग मला फक्त कांड्या करायच्या होत्या आणि ते हातरायचं होतं गिनीगोल. तर झाकणार पण चौधरी साहेबच होते दातळाने. तर तोपर्यंत मी कांड्या करेपर्यंत ही आमचं पिल्लू बसत नाही आल्यावर कसलंच. काय नाही काय सारखं तिला करायला लागतं आईच्या मागं लोडबोड. तर तिने तोपर्यंत जमतील तेवढ्या कांड्या हातरून घेतल्या. आता झालं हे गिनीगोल लावलं ना की मग थोडं वैरणीला आराम मिळेल. तर मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देते की हा ड्राफ्ट व्हिडिओ आहे बरं का. आता हे आमचं पिल्लू गेलेलं आहे निघून मुंबईला. आणि इथे कांड्या करून झाल्यानंतर आम्ही 2 जणींनी हातरून घेतलेले आहेत आणि दिवस मावळतीला गेलेला आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस बरं का. आणि इकडे म्हणजे किती रान काढले की ते पण मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्या तर मला ह्या कांड्या करून घ्यायच्या होत्या. कांड्या झाल्यानंतर हे बघा तिने एवढं आतरून घेतलं होतं. नंतर मला आता हे बाकीचे कांड्या आथरायच्या होत्या. आणि चौधरी साहेब अण्णा 2 जण येऊन बसले होते. नळ्या कुठून आथरायच्या, काय नियोजन करायचं, कारण इथं कोपऱ्याला पाणी येत नाही आमच्याकडं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला.